काव्याला फक्त मनात चुपचाप शाप द्यावा लागला. दरम्यान घरामध्ये संपूर्ण दिवस आयशाकडे कोणीही लक्ष दिले नाही. रुद्रने काही वेळा चौकशी केली. कोणी तिच्याबद्दल विचारायला आले का? सर कोणीही नाही. ही प्रगती त्याला अपेक्षेप्रमाणे नव्हती. आदित्य काही वेळेस गायब झाला होता आणि रुद्र त्याला शोधायला जाणार होता. ही मुलगीची आई, ही कशी आई आहे? तिची मुलगी इतक्या वेळा हरवली होती आणि तिच्याकडून काही प्रतिक्रिया नाही. दुसरीकडे आयशा एका लहान मीटिंग रूममध्ये एकटी बसलेली होती. उजळलेली लाईट्स, बाजूला स्नॅक्स आणि एक लहान रिक्लायनर. ती खात नव्हती, झोपत नव्हती, सरळ बसलेली होती. दरवाजावर हालचाल होईपर्यंत वाट पाहत होती. साक्षी जी दरवाजा उघडली, आयशाकडे पाहून हसली. इथे काय करत आहेस? आयशेने विचारले. साक्षीने हसून सांगितले, स्वतःच्या वडिलांकडून अडकलेले असणे मजेदार नाही का? आयशा थक्क झाली. ह्या साक्षी मावशीला आधीपासूनच माहिती होती का? आयशाने दोनदा जीभ टिचकावली आणि डोके हलवले. मावशी, तुम्ही एका मुलीसमोर लक्ष वेधत आहात. तुमची पातळी थोडीच कमी आहे. तू साक्षीने कबूल केले की ती खूप रागावलेली होती. त्यावेळी तिने रुद्र आणि स्वतःशी मिळून येऊन स्वतःला एवढे वाईट दाखवले. म्हणूनच जेव्हा तिला रुद्र द्वेष करतो आणि तिला इथे बंद केलेले पाहिले, तिने थोडा वेळ खेळून आपला राग काढायचा होता. हो, मी तुला मजा करण्यासाठी इथे आले. आधी रुद्रला खूप आवडत होतीस. आता काय झालं? गडबड केलीस का? तुला सांगते, तुझा वडील खूप पॅरानॉइड आहेत. त्यांना वाटतं तू फसवणूक करतेस आणि भविष्यकाळात त्यांना तू आवडणार नाही. आयशाने सहज चेहऱ्यावर सांगितले. त्याला माझ्यावर आवड असेल की नाही, मला काही फरक पडत नाही. आयशाने उत्तर दिले. साक्षीने बाहेरून आवाज ऐकला आणि बोलणे थांबवले. रुद्र आत आला आणि पाहिले की आयशा अजूनही तिथे बसलेली आहे, पाय ओलांडून, हट्टी चेहऱ्यावर. तिने त्याला पाहिले आणि डोळे वळवले. तुझं कुटुंब आता तुझी काळजी करत नाही असं दिसतं, रुद्र म्हणाला. माझी मम्मी खूप व्यस्त आहे. तुला जवळची महिला काही करत नाही आणि रात्री इथे येऊन मला चिडवते. आयशाने थट्टा केली. रुद्रने साक्षीकडे संशयाने पाहिले. साक्षी निर्भयपणे हलवली. आयशा काय बोलते ते तिला काही कळले नाही. तुला तुझी मम्मी बोलवायला हवी, नाहीतर तुला आज रात्री एकटी राहावे लागेल, रुद्र म्हणाला. ठीक आहे, मला भीती नाही, आयशाने शांतपणे उत्तर दिले. माधव जलद तिच्यावर भीती दाखवण्याचा प्रयत्न केला. भीती नाही का? रात्री कोणीही नाहीये, लाईट्स बंद होतील, खूप अंधार होईल. मला काहीच भीती नाही. तुला भूतापासून भीती वाटते का? काळजी करू नकोस, माणसं भूतापेक्षा भयानक असतात, आयशाने शांत चेहऱ्यावर सांगितले. माधवला वाटले की ही मुलगी त्याला हुशारीने मात देत आहे. रुद्र एका क्षण थांबला आणि तिला खोल पाहिले. तू फार काळ टिकू शकणार नाहीस, माधव. तपासणी सुरू ठेव. जेव्हा तुला काही माहिती मिळेल, मी तिला आणि तिच्या जबाबदार नसलेल्या आईला पुणे सिटीमधून बाहेर काढेन. रुद्र रागाने निघताना माधव तत्काळ तपासणी सुरू ठेवली. पण ही छोटी मुलगी खरोखरच गूढ होती. माहिती मिळवणे कठीण होते. दरम्यान शेवटी 3 वाजले होते. मनोजला आता सहन होत नव्हते. तो खूप थकला होता आणि काव्याकडे पाहिलं, जी अजूनही चित्र काढत होती आणि थकवा अनुभवत नव्हती. तिच्या बाजूला अनेक कॉफीचे कप आणि उशिरा रात्रीचे स्नॅक्स होते, जी ती संपवली होती, पण साफ करायला वेळ नव्हता. मनोजने वेळ पाहिला आणि अंतर्मनातून श्वास सोडला. तो वाट पाहत होता की ती जास्त वेळ सहन करू शकणार नाही आणि कृपया करेल, पण असं दिसत होतं. चल, तुला चित्र कसं चाललंय बघूया. मनोजने शरीर सरळ करत पुढे चालले. काव्याने त्याकडे पाहिले. त्याला समाधान वाटले. वाईट नाही, माझ्या काळजीपूर्वक मार्गदर्शनाने शेवटी तुला प्रगती झाली आहे. आता थांब, मी तुला विश्रांती देऊन पुरस्कार देईन. काव्याने पेन धरला आणि त्याकडे पाहिले. आभार सर, पण मला झोप आली आहे.
आणि मी थांबू शकत नाही. हा प्रोजेक्ट वेळेच्या ताणाखाली आहे आणि काम जड आहे. आपण थांबू शकत नाही. बरोबर ना सर? मनोजचे तोंड हलले. मी फक्त तुझ्या आरोग्याबद्दल विचार करत आहे. तू या प्रोजेक्टची मुख्य शक्ती आहेस. तू कोसळलीस तर आपण काय करणार? कृपया परत जा आणि विश्रांती घे. स्वतःला ओव्हरवर्क करू नकोस. मी खूप थकलेली नाही सर. मी तरुण, निरोगी आहे आणि हे करू शकते, काव्याने आत्मविश्वासाने सांगितले. मनोजने दात घट्ट केले. तू स्वतः सांभाळ. मी निघतो. अरे सर, चला सगळी रात लढूया. काव्याने मागे पाहत न जाता निघालेल्या मनोजला बोलून पाठवले. तो जाताना पाहताना काव्याचे हसू फिके पडले. मी माझ्या आईशी लढणार आहे का? मी तिला हरणार नाही. काव्याने लवकरच आपले सामान गोळा केले. मागच्या वेळच्या सर्व रात्र चित्रकलेच्या आठवणींना विचार करत मनोज कदाचित सोनेरी चमच्याने वाढला असेल. नेहमी नीटनेटकं, कदाचित कधीही अडचणी सहन केल्या नसतील. काव्याने फोन उचलला आणि एका संदेशावर नजर गेली ज्याने तिला जवळजवळ रक्त थुकायला भाग पाडले. काय? आयशाला रुद्रने घेतले? ती ताबडतोब ऑफिस बाहेर पळाली. सकाळी 4 वाजले होते आणि ती अजून कंपनीत होती, इतरांसोबत झगडत. आयशा आधीच झोपली होती. त्या अनोळखी ठिकाणी झोपलेली होती. काळजीशिवाय ती इतकी निरागस कशी असू शकते? माधव श्वास सोडला, पण झोप लागली नाही. रुद्र अजूनही जागा होता. त्यावेळी आयशाचा फोन वाजला. रुद्र त्वरित पुढे गेला आणि आयशाचे डोळे अजून उघडण्यापूर्वी फोन पकडला. हॅलो आयशास, तुला काय करायचं आहे? रुद्र थक्क झाला. आवाज परिचित वाटत होता, जवळजवळ काव्यासारखाच. तुझी मुलगी गायकवाड ग्रुपच्या नेटवर्कमध्ये हॅकिंग करून कंपनीला मोठे नुकसान केले आहे. ती आता इथे आहे. जर तुला हवी नसेल की मी तिला पोलिसांकडे देईन तर स्वतः येऊन सादर हो. काव्याला फोन ऐकून आश्चर्य वाटले. रुद्र आयशाला पोलिसांकडे देणार हे मान्य नाही. रुद्र, तू तसे करू शकत नाहीस. ती तुझी मुलगी आहे. ती आयशा आहे. आयशाला पोलिसांकडे कसं देऊ शकतोस? रुद्रच्या डोक्यात अचानक धक्का बसला. ती त्याची मुलगी होती. हे कसं शक्य आहे? आयशा अजूनही झोपेतून उठली आणि मोठ्या आवाजात हळूच म्हणाली, मम्मीने फोन केला का? तिचे डोळे मोठे आणि गोल होते, पण काळजीपूर्वक पाहता खरोखरच आदित्यसारखी दिसत होती. तेव्हाच रुद्राला लक्षात आले की तिचे डोळे काळे आहेत, अगदी आदित्यसारखे. ती आयशा होती. आयशा, रुद्रने हाक दिली. आयशा थक्क झाली. ती रुद्रकडे पाहिली, ज्याचा चेहरा गुंतागुंतीने भरलेला होता. तिथे काव्या युनिव्हर्सल बिल्डिंगमध्ये पटकन पोहोचली. रुद्र, आयशा कुठे आहे? रुद्र आणि काव्या यांच्या नजरा एकमेकांवर खेळल्या. क्षणभर शांतता पसरली. मग रुद्र झटकन पुढे आला आणि काव्याचा हात पकडला. काव्या, तू खरंच हे केलंस? काव्याचा घसा कोरडा पडला. रुद्रचा पकडलेला हात तिला जाणवला. ऐक ना, मी समजावते. रुद्रने तिचा हात धरून तिला बाहेर ओढलं आणि म्हणाला, तू तिला काय शिकवलंस? तुला माहीत आहे ती काय करत होती? काव्याने डोकं खाजवलं. तिला आठवलं की अलीकडे आयशा चैतन्यकडून काहीतरी शिकत होती. ती कबूल करत होती की ती थोडी निष्काळजी झाली होती आणि मग ती थेट गायकवाड ग्रुपवर हल्ला करून बसली. काव्याला खूप संकोच वाटला. ती काय सांगावं हे ठरवू शकत नव्हती. आयशा खूप हुशार आहे खरं, पण थोडी अपरिपक्व आहे. योग्य मार्गदर्शन मिळालं तर ती नीट शिकेल. रुद्र शांत उभा राहिला आणि त्या शांततेत काव्याला अधिकच अस्वस्थ वाटू लागलं. मग नुकसान किती झालं? तिने सावधपणे विचारलं. रुद्रने तिच्याकडे पाहिलं आणि गंभीर आवाजात म्हणाला, वीज गळ्यामुळे स्टॉक 3 पॉईंटनी घसरला. आपल्या कंपनीचं मार्केट व्हॅल्यू उडालं. गणित तूच लाव. काव्याने अविश्वासाने श्वास घेतला आणि मनातल्या मनात त्या छोट्या शैतानाला शिव्या घातल्या. आता काय करायचं? रुद्रने कपाळावर हात ठेवला. तो पूर्णतः थकलेला आणि हताश दिसत होता. थोड्या वेळाने ते दोघे आत परत गेले. आयशा नुकतीच झोपेतून उठली होती आणि पाण्याचा ग्लास घेत बसली होती. जसेच तिने रुद्र आणि काव्या दोघांना एकत्र येताना पाहिलं, ती लगेच उभी राहिली. आई, पण रुद्र पुढे उभा राहिला आणि तिला थेट पाहत राहिला. रुद्र, काव्याने सावधपणे त्याला थांबवायचा प्रयत्न केला.
कारण तिला भीती वाटत होती की तो आयशावर ओरडेल. पण आधीच आयशा बोलली, काय झालं? आईला दोष देणार का की तिने मला नीट शिकवलं नाही? पण मला वाढवणं हा फक्त तिची जबाबदारी नाही, तुझी पण होती. आयशा, मी नाही असं नाही की मला तुला वाढवायचं नव्हतं. रुद्रचा आवाज अचानक मवाळ झाला. काव्या आश्चर्यचकित झाली. तिला वाटलं होतं तो ओरडेल. आता सांगणार ना की आईने तुला माझ्यापासून दूर नेलं? पण आधी विचार कर, ती का गेली होती? तू त्या बायकांसोबत रंगीळ खेळ खेळत होतास आणि आईला राग आला होता. मी स्वतः पाहिले. नाकारायचा प्रयत्न करू नकोस. आयशाने हात छातीवर ठेवले आणि रुद्रकडे तुच्छतेने पाहिले. रुद्रचा चेहरा कालवंडला. त्याने खोल श्वास घेतला आणि म्हणाला, पण तू तुझ्या वडिलांच्या कंपनीत घुसखोरी करू शकत नाहीस, हे खूप गंभीर आहे. आयशा उंच आवाजात म्हणाली, मी फक्त प्रयत्न केला होता. एवढ्या वर्षापासून तू टॉप 100 कंपनीचा CEO आहेस आणि तरीही तुझ्या ऑफिसचं इंटरनेट इतकं वाईट. आधी स्वतःवर विचार कर की तू सगळी वेळ बायका पाठोपाठ घालवतोस का? काव्याने पाहिलं की रुद्रचा चेहरा काळा लाल झाला आहे, पण तो शब्दही बोलू शकला नाही. आई, चल जाऊया, आयशा म्हणाली आणि काव्याच्या मांडीभोवती हात गुंडाळला. मला झोप येते. काव्याने तिला अलगद उचललं. तिचं शरीर थकलेलं होतं. इतकं चालणं तिला शोभत नव्हतं. ठीक आहे आयशा, मी तुला घरी घेऊन जाते. तुझ्या वडिलांना गुड बाय म्हणायचं आहे का? नाही, आयशा काव्याच्या मिठीत शिरली. तो खूप क्रूर आहे. त्याने मला ऑफिसमध्ये रात्रभर बसवलं आणि तुला व मला दोघांना पुणे सिटीमधून बाहेर काढायची धमकी दिली. रुद्रने कपाळावर हात ठेवून शांतपणे श्वास घेतला. तिला दिवसातून एकदा तरी शाप मिळायलाच होता का? त्याला काल ती म्हणाली होती, तू तुझ्या वडिलांसारखा वागतोस, ते आठवून डोके दुखू लागले. काव्याने ठरवलं की आयशाला आधी घरी घेऊन जावं, नाहीतर ती अजून काहीतरी अनर्थ बोलली असती. पुढच्या दिवशी आयशेने शाळा बुडवली आणि दुपारची थोडं विश्रांती घेतली. काव्या उठली तेव्हा रुद्र तिच्या भेटीस आला होता. काव्याने थोडं संकोचून आयशाच्या खोलीत प्रवेश केला. आयशा, तुझे बाबा म्हणजे रुद्र तुला भेटायला आले आहेत. काय हवंय त्यांना? पुन्हा मला बंद करणार आहेत का? आयशा म्हणाली. काव्याला वाटलं कालच्यामुळे बाप लेकीच्या नात्यात अजून अंतर पडलं आहे. काव्याने बाहेर येऊन रुद्रला मेसेज केला. आयशा तुला भेटायचं इच्छित नाही. कदाचित हळूहळू घ्यावं. मी तिला समजावते. थोड्याच वेळात रुद्रचा थेट फोन आला. काव्याला तो घ्यावा लागला. काव्या, तू तिला कंपनीत घेऊन येशील का? रुद्र म्हणाला. का बरं? काव्याने विचारलं. काल तिने जेव्हा कंपनीवर हल्ला केला तेव्हा काही सिस्टीममध्ये त्रुटी राहिल्या आहेत. मला वाटतं ती स्वतःच ती दुरुस्त करू शकेल. काव्या थबकली. इतकं गंभीर होतं का? ती आयशाच्या खोलीत गेली आणि परिस्थिती समजावली. आयशा हसली. त्यांच्या कंपनीतले लोक इतके अक्षम आहेत का की एवढी छोटी समस्यासुद्धा सोडवू शकत नाहीत? बरं, मी येते. काव्याने पाहिलं ती बॅग उचलत होती. आत चैतन्याने दिलेला कम्प्युटर होता. हे आठवून काव्याचा राग उसळला. पण आता काही बोलणं योग्य नव्हतं. ऑफिसमध्ये रुद्रने काव्याचा मेसेज पाहिला. आयशा येणार होती. तो उठला आणि म्हणाला, माधव, एक ब्लाऊज तयार कर. कोणासाठी सर? माधवने विचारलं. आयशासाठी. माधव थबकला. सर, खात्री आहे का? मला वाटतं घरात भेटणं जास्त योग्य ठरेल, कारण काल कंपनीत जे घडलं होतं ते विसरणं सोपं नव्हतं. रुद्रने त्याच्याकडे नजर रोखली. मी तुला फोटो घ्यायला सांगितले होतं आणि तू काय आणलंस? माधवने लगेच हात जोडले. सर, ते नशीबच वाईट होतं. कुणाला माहीत होतं? मी सानिका त्यावेळी स्वतःच्या मुलीकडे लक्ष देत नव्हत्या. तू तपास न करता रिपोर्ट दिलास. तुझं काम दिवसेंदिवस गोंधळलेलं होते. रुद्रने रागाने ओरडलं. या चुकीमुळेच तो इतके दिवस भ्रमात राहिला होता की ती छोटी मुलगी त्याचीच मुलगी आहे. तो विश्वास बसणार नव्हता की तो आपल्या मुलीला आधीच भेटला होता. म्हणूनच त्या फोटोतील मुलीकडे पाहून त्याला चीड आली होती. ती त्याची नव्हती. साक्षीने रुद्रला बाहेर येताना पाहिलं आणि विचारलं, कालच्या गोष्टीचं काय झालं? काल उशीर झाल्याने ती लवकर गेली होती, त्यामुळे पुढचं तिला माहीत नव्हतं. पण तिला माहीत होतं की रुद्रने कोणाला तरी पहाटेपर्यंत ऑफिसमध्ये थांबवलं होतं.
हो, सगळं ठीक झालं आहे. ती कंपनीत येणार आहे, रुद्र म्हणाला. रुद्रच्या चेहऱ्यावर नाराजी पाहून साक्षीने हलकं हसत म्हटलं, जास्त रागावू नकोस, ती फक्त एक लहान मुलगी आहे. रुद्र काही बोलला नाही. तेव्हाच त्याच्या फोनवर मेसेज आला, आम्ही येतोय. ती आली, रुद्र म्हणाला आणि बाहेर निघाला. काव्या आणि आयशा दुरून चालत येत होत्या. निळ्या ड्रेसमध्ये ती छोटी मुलगी लहान नाविकासारखी दिसत होती. गोड, नाजूक, पण चेहऱ्यावर हट्टीपणाचा एक शिडकावा होता. तिचा संगमरवरीसारखा चेहरा अगदी परिपूर्ण आणि सुंदर.